सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे आज आपल्याला करून दाखवणार आहे कलिंगडेच्या पांढऱ्या भागाचं थालीपीठ। तर हे अप्रतिम चवीचं थालीपीठ आहे। तर मी काय केलं, कलिंगडाचा लाल भाग तर आपण खातोच, तो राहिलेला जो पांढरा भाग आहे त्याची साल काढून घेतली आणि तो भाग किसणीवरती किसून घेतला। त्याच्यामध्ये मीठ घातलं, तिखट घातलं, 1 चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदूळ पीठ घालून छान मिक्स करून घेतलं। नंतर थोडंसं कोरडं वाटलं म्हणून थोडासा पाण्याचा हात घेतला आणि ते छान मळून घेतलं घट्टसर असं। त्याचे 2 गोळे बनवले आणि पोळपाटावरती कापड घेऊन त्याच्यावरती हे थालीपीठ थापून घेतलं, पातळ असं थापून घेतलं। तव्यावरती तेल सोडून थालीपीठ घालून बाजूनी तेल सोडून खरपूस असं भाजून घेतलं आणि चटणी आणि गाजराच्या लोणच्याबरोबर मस्त खाल्लं। खूप सुंदर चव लागली त्याची। हे थालीपीठ मी प्रथमच बनवत आहे। मी बऱ्याचदा याच्या पुऱ्या बनवते आणि खूप सुंदर लागतात। ती रेसिपीही मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आत्ता ही जी थालीपीठची रेसिपी बनवली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।